अहो ऐकता का, आम्ही आज जाऊन येतो म्हटलं सगळ्या. आमचं त्या दिवशीच ठरलं होतं का आज हुरडा पार्टीला जायचं म्हणून. तर बघा बरं का, आम्ही आज जाऊन येतो हुरडा पार्टीला. या जाऊन काय करता, हुरडा पार्टी करता, काय करता करा करा. आणि कुठं चालले मग? जातो, शीतलच्या शेतात जातो. बर बर जा मग. बरं राणीला घेऊन जाते का, काय करते मग, का घरीच ठेवती राणीला? हा हा, लेकरांना घेऊन जाणार आहे. खेळतीन बितीन तिथं, खातीन पितीन. घरी काय करता ठेवून? कोणाच्या भरोश्यावर ठेवता घरी? हा तेच म्हंटल का, मला म्हणते काय का तुम्ही थांबा म्हणून तिच्यासाठी. नाही हो, तुम्हाला कसं म्हणन मी थांबा तिच्यासाठी म्हणून? तुम्ही काम धंद्यावाले करतात मला तेवढं. जा तुम्ही, तुमचं तुम्ही करा. आम्ही ते लेकरांना घेऊन जातो. बर चल मग, टाक बर चहा, निघू दे मला, लवकर निघू दे. आणि स्वयंपाक पाणी करून ठेवशील ना व्यवस्थित? हा मग आम्ही भाकऱ्या दशम्या घेऊन जाणार आहे ना तिकडं. बर बर. आणि येताना माझ्यासाठी पण आणजो हुरडा, मी घरीच खाऊन घेईन भाजून लगे. बरं मग, तसं तर तसं आणायचं तर आणून घेते. उठली का मग राणी? बरं झालं बघ बाई, आता काही शाळेची तयारी करू नको. आंघोळ पाणी कर आणि आवर, चांगला ड्रेस घाल, एखादा फ्रॉक घाल चांगलावाला. आणि मग आपल्याला शीतल मावशी आहे ना, तिच्या शेतात जायचं बघ हुरडा पार्टी करायला. हा चल, ये आंघोळ करून आणि आतमध्ये मला मदतीला ये. डब्बे बिब्बे भरू लाग. म्हणजे शाळेला सुट्टी आज? शाळेत नाही जायचं मी? ये आले मी, आत्ता आंघोळ करून येते. आणि फ्रॉक पण घालते, चांगला नवीन वाला फ्रॉक घालते मी. हा नवीन म्हणजे काय, एकदम लग्नात जायचा फ्रॉक नको घालू बर का. घालशील नाही तर तिथं माताडत नेऊन खराब करून टाकशील पूर्ण. साधा एखादा घाल, जीन्स पॅन्ट घाल, नाही तर सरळ जीन्स पॅन्ट घाल. घालते मी माझ्या मनाने. काय बाप्पा, शाळेला सुट्टी म्हटलं का लेकरांना मजा येते. अवघड असतं. आपण तरी काय केलं म्हणा, शाळेला सुट्टी असतं मारले. काय करू बाप्पा आता? मेथीचे पराठे करू म्हटलं तर मेथीची भाजी कुणी घेईनच एखादं कोणतरी. पुन्हा ती भाजी घेतली म्हटल्यावर पराठ्यांची काही मजा नाही येणार का. एक तर भाजीची मजा येईल, नाही तर पराठ्याची मजा येईल. दोन्ही सारखं काहीतरी चांगलं लागन बाबा ते. असं करते, फोनच करते पहिले. फोन करून देते आणि मग ठरवते काय बनवायचं काय नाही. म्हणजे कोण काय काय घेते ते लक्षात येतं. असंच करते. चल ना बाबा माय, आता एवढा वेळ लागतो का फोन उचलायला बाबा? खरं जसं काही कामं धंद्याला गेली सकाळी. हॅलो, बोल ना शांताबाई, काय म्हणती, बोल ना. बोलते ना ग शीला, बोलण्यासाठीच फोन केला ना. बोलणं काय करती? हा शांताबाई, बोल. मी म्हणते काय घेऊ लागली म्हटलं सोबत तू. आणि काय मी घेऊ? बाकीच्यांशी काही झालं का बोलणं? का काय घेताय काय नाही? मग तसं ठरवायला मला पण काय घ्यायचं ते. तिखट मिठाच्या पुऱ्या घेते ना शांताबाई मी, मस्त लागता. थंडीच्या तिखट मिठाच्या पुऱ्या घेते. अजून कोण काय घेतंय कळालं का शीला काही? शीला म्हणते मला कळालं का अजून कोण काय घेते ते? हे बघ बाई, एक जण घेईन आलू पराठे घेते का आलूची भाजी घेते काय की. एकीचे झाले आलू पराठे, मी घेते पुऱ्या, तू काय घेती बघ मग. आणि मला वाटतं का ती हे घेती म्हणे बाई, आता खिचडी घेते म्हणे. आता खिचडी आणत असता का? रेणू म्हणे खिचडी घेते म्हणे, लागतं म्हणे कोणाकोणाला भात लागतो म्हणे. आण म्हटलं बाबा, मग आता काय. आणू दे, मला लागतो भात. दुपारच्या जेवणाला असो का संध्याकाळच्या जेवणाला असो, मला लागतो भात बाई. आणू दे. आणू दे मग, त्यात काय. चालतं. बघ बाई, आता मी काही जास्त विचार नाही करत. मला आता मस्तपैकी टपोरी ताजी मेथी माझ्याकडं, आणि तिचे ठेपले बनवते असे छान कडक, थोडेसे कुरकुरीत नसता का, कुरकुरीत नाही म्हणा, पण असे हे पण नसता बघ, असे काय म्हणता, मऊसूत पण नसता. तर मस्त मग ते सगळ्यासोबत चांगलं लागन. आता बाकी तर सगळ्यांनी घेतलं म्हणता. हा
बरं झालं गाजराचं नाव काढलं. गाजराचं तर करून आणते थोडंसं. आपल्या कैरीचा कसा असतो सेम लगे त्याच्यासारखा गाजराचा करायचा लय भारी लागतो. आणते मग. चल मग लागते मी तयारीला. ठेवते फोन बर का. आवरा पटपट. हो 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 ठेव शांताबाई ठेव. बाबा ऐकता का? मी ह्याच्यात चालले म्हटलं, हुरडा खायला चालले म्हटलं. शीतलताई आहे ना, शीतलताई समोर राहणाऱ्या, त्यांच्या शेतामध्ये सगळ्या बाया बाया चाललो म्हटलं आम्ही. काय काय म्हणती? ऐकू येईन मला काही. कळू नाही लागलं काय म्हणू लागली तू. काय म्हणू लागली कळू नाही लागलं मला. जरासं जोरानं बोल ना. बाई तुम्हाला सांगणं म्हणजे अख्ख्या जगाला सांगणे बाई. आहो मी म्हणू लागले का मी चालले बायकांसोबत वावरानी चालले, वावरानी शेतामध्ये हुरडा खायला चालले, हुरडा खायला. तर ह्यांना डब्बा बांधून देऊन दिला. मग मी म्हणते तुम्हाला काय करू, तुम्हाला वाढू का नंतर जेवून घेता तुम्ही? नंतर कशाला जीव मी? माझ्या हाताने घेऊन खाता येणार आहे का मला? देऊन दे ना, तूच देऊन दे ना. एवढी घाई होऊ लागली का तुला देऊ नाही शकत मला म्हणून? आणते आणते आणते. काय केलं म्हणती जेवायला? पिठलं केलंय पिठलं. बर पिठलं का भाज्या संपल्या होत्या काय घरातल्या सगळ्या? पिठलं केलं आज दुपारच्यालाच लगे. आहो भाजी आहे गंज घरामध्ये. तिकडं पिठलं घेऊन जायचं होतं मला. संध्याकाळी दिन करून तुम्हाला एखादी रस्सा भाजी. आता एरवी तर पिठलं आवडीने खाता लगे तुम्ही. आण तेल घालून आण त्याच्यावर थोडस. शेंगदाणे आण 2-4 तोंडी लावायला. आणि कांदा असेल तर कांदा आण, पात असेल तर पात आण त्याच्यासोबत लगे. हा हा आणते आणते सगळं आणते, माहिती मला. मला इकडे ये बघू. काय म्हणावं बाप्पा आता यांना. आतमध्ये बसूनच ओरडत राहते. आता मी इथं काम करू लागले, गॅस सुरू माझ्या एकीकडं. अवघड आहे बाबा. आले आले हो आले. धीर धरा 2 मिनिट. काय म्हणता? काय काम काढलं आता एवढ्या अर्जंट मध्ये? हा आले. काय म्हणता म्हणा. झालं का मग तुमचं फिक्स लगे? चालेल तुम्ही 100%? हो ना हो. आता रात्रीच सांगितलं ना तुम्हाला मी का सकाळी चाललो म्हणून आम्ही. मग आता त्यात पुन्हा तुम्ही एवढंच विचारायला मला तिकडून बोलवलं का? हा आता मला वाटलं का काय आता बायकांचं मध्येच कॅन्सल होतं, काही सांगता येत नाही म्हणून म्हटलं विचारून घेऊ का काय फिक्स झालं का बाबा म्हणून. हा हा झालं. 100% फिक्स झालं लगे. 100%. कोण कोण येऊ लागलं मग? हा बायकाच आहे आम्ही. 3रं-4थं कुणी नाही लगे. हा बायका. आता ते कोण बायका आहे, कुठून येणार आहे सांगू का तुम्हाला सगळं? आमचा बीसीचा ग्रुप आहे का, त्याच्या बायका आहे सगळ्या. दे ना सांगून नाव 1-2. हा आली नाही तू घरी संध्याकाळपर्यंत तर मग मला बोलवायला जाता येईल ना. मला माहिती असायला पाहिजे ना कोणाच्या घरी जायचं बोलवायला. अहो काही तर लाज ठेवा. काही तर हे करा. काय म्हणता तुमचं काय बोलणं आहे? आली नाही तर कुठं जाणार आहे मी तिकडच्या तिकडं? हा कुणासोबत काय फिरायला चालले का पळून चालले का काय बोलणं आहे तुमचं? हे बघ मला वाईट नको वाटून घेऊ पण आजकाल कुणाचाच भरोसा नाही बघ. कुणाचाच भरोसा नाही. सख्या बायकोचा पण भरोसा नाही मला. कोणासोबत 3ऱ्या सोबत जाईन पळून तर म्हणून म्हंटल सांगून दे बाबा. निर्लज्ज म्हणता ना हो ते तुम्ही. एकदम निर्लज्ज. थांबा आता नंबर बिंबर सगळं देते तुम्हाला. आपली शांताबाई आहे ना, शांताबाई आहे, शीतल आहे, पुन्हा शीला आहे. हा सगळ्यांचे पत्ते बित्ते माहितीये तुम्हाला का? लिहून देऊ कागदावर आहे का? नाही तर चला. अहो असं करा तुम्हीच चला. हा तुम्हीच चला. मी काय करू? हा एवढ्या मोठ्या बायकांच्या मध्ये मी एकटा कृष्णा काय करू? कृष्णा आले मोठे कृष्णा बनणारे. हा तोंडावर चपला मारून हाकलतीन बायका तुम्हाला आणि म्हणे कृष्णा. अहो जाऊ दे आता. माझा मूडच खराब झाला. तुम्ही पण ना पांचट घाण काहीतरी बोलता, फालतू काहीतरी बोलता. मग मी कॅन्सल करते आता. मी शांताबाईला फोन लावून सांगून देते का बाई शांताबाई मी येत नाही म्हणून.
तुम्हाला तुमचा विश्वासच नाही माझ्यावर. कुठे चालले तर म्हणे वावरात चालले सगळ्या बायकांसोबत. हा, आणि तुमचे घाणेरडं बोलणं मला आवडतच नाही. हो ए, गंमत केली मी लगे, एवढं काय मनावर लावून घेती? हा, गंमत केली तर लगे एवढं का लगे कमी जात नाही वगैरे? माहितीये ना तुला माझा मजाकी स्वभाव आहे म्हणून. जा चुपचाप. तसं काय असलं असतं तर मग माझ्या मनात तर मग पाठवलंच नसतं तुला, कळलं का? शहाणपण नको करू जास्तीचा. राहू दे, जाऊ दे. हट्ट, आता तर मजाक करणं पण अवघड झालंय. काय जास्तीचीच मजाक केली का मी? नाही नाही,